आमच्या भागात एक प्रसिद्ध नॉन व्हेजिटेरियन हॉटेल आहे. तिथली बिर्याणी ही राज्यभर फेमस आहे. या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथली बिर्याणी जशी फेमस आहे तसाच इथला चहा देखील प्रसिद्ध आहे. इथं आतमध्ये बिर्याणी खाल्ली की ग्राहक बाहेर येऊन इथल्या चहाचा आस्वाद घेतात. हे सगळं मी आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे खूपदा तुम्ही विरुद्ध अन्न किंवा विरुद्ध आहार ही कन्सेप्ट ऐकली असेल. या पदार्थावर ही गोष्ट खाल्ली तर असं होतं, त्या पदार्थावर ही गोष्ट खाल्ली तर असं होतं. या गप्पा तुम्ही सोशल मीडियातून हल्ली खूपदा ऐकल्या असतील. दूध आणि केळ हे विरुद्ध अन्न आहेत, एकत्र खाऊ नये असंही तुमच्या कानावर आलेलं असेल. मात्र आम्ही पिढी जात केळ्याचं शिकरण खात आलोय, पण या विरुद्ध अन्नाच्या कन्सेप्टनं आमच्यावर कधीही प्रभाव टाकला नाही. हे सगळं मी आता का सांगतोय तर मुंबईत घडलेलं कलिंगड प्रकरण. या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट समोर आलं. या घटनेतील मृत पावलेल्या कुटुंबाची उत्तरीय तपासणी करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनी या बाबतीत आता असं काही विधान केलंय ज्यामुळे या संपूर्ण घटनेला कलाटणी मिळाली. डॉक्टरांचं ते विधान नक्की काय आहे आणि या प्रकरणामध्ये नक्की काय झालं होतं सगळं समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी, तुम्ही पाहताय कट टू कट. भेंडी बाजार परिसरात राहणारे अब्दुल डोकाडिया, आपली पत्नी नसरीन आणि मुली जैनब आणि आयशा सोबत ते इथल्या एका बिल्डिंग मध्ये राहत होते. अब्दुल्ला यांचं अंधेरीमध्ये मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान होतं. सुखी समाधानी असं हे चौकोनी कुटुंब होतं. त्यांच्या मुलींनी नुकत्याच शाळांत परीक्षा दिलेल्या. ते कुटुंब त्यांच्या निकालाची वाट पाहत होतं. पैकी त्यांच्या आयशानं यंदा 10वीची परीक्षा दिलेली, त्यामुळे हे कुटुंब तिच्या निकालाची वाट बघण्यासोबतच भविष्यात कुठल्या शाखेत ऍडमिशन घ्यायचं, कुठलं कॉलेज निवडायचं या अनुषंगानं रोज चर्चा करत होतं. अब्दुल्ला यांना आणखीन 4 भाऊ होते. हे चौघेही मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. या प्रत्येकाचं आपापलं दैनंदिन आयुष्य सुरू होतं. आपापल्या मुलाबाळांसोबत हे सगळेजण आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त होते. अशातच अब्दुल्ला यांनी एक विचार केला की आपल्या भावांना आपल्या घरी जेवायला बोलवूयात. त्यामुळे आपण आपल्या भावांसोबत तर एकत्र वेळ घालवूच, पण आपल्या मुलांना देखील त्यांच्या भावंडासोबत एकत्र वेळ घालवता येईल. 4 गप्पा गोष्टी होतील. अब्दुल्ला यांनी या विचारांनी आपल्या भावांना जेवणाचं निमंत्रण दिलं. त्यांच्या 4 भावांपैकी 2 भाऊ आणि त्या भावांची 3 मुले असे 5 जण अब्दुल्ला यांच्याकडे शनिवारी जेवायला आले. शनिवारी रात्री 9च्या सुमारास या सर्वांनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर थोड्या गप्पा झाल्यावर अब्दुल्ला यांचे भाऊ आपापल्या मुलांसोबत आपापल्या घरी निघून गेले. ते घरी परतल्यानंतर अब्दुल्ला आपल्या पत्नीसोबत या डिनर पार्टीबद्दल आणि आपल्या भावंडांसोबतच्या आठवणींबाबत गप्पा मारत होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी आपल्या दोन्ही मुली, पत्नीसोबत घरात असणारं कलिंगड हे एकत्र बसून संपवलं आणि सगळेजण झोपी गेले. पण दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडली तीच या कुटुंबावर काळ रात्र बनू. अब्दुल्ला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, उलट्या असा त्रास होऊ लागला. त्यावेळी अब्दुल्ला यांनी परिचितातल्या एका डॉक्टरांना या गोष्टीची कल्पना देऊन त्यांनी सजेस्ट केलेल्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर थोडा वेळ यांना फरक पडला. मात्र 9:30 ते 10च्या दरम्यान त्यांची परिस्थिती आणखीन खालावली. अब्दुल्ला राहत असणाऱ्या मुघल बिल्डिंग मधील शेजाऱ्यांना ही गोष्ट समजली. शेजारी धावून आले. त्यांनी बिल्डिंगमध्येच राहणारे होमिओपॅथिक डॉक्टर झैद कुरेशी यांना पाचारण केलं. डॉक्टर झैद कुरेशी हे देखील परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं अब्दुल्ला यांच्या घरात आले. त्यांनी या चौघांची तपासणी केली असता या चौघांपैकी झैनबच्या तोंडातून फेस येत होता, तसेच तिची नाडी देखील डॉक्टरांच्या हाताला लागत नव्हती. इतर सदस्यांची प्रकृती देखील खालावत होती. डॉक्टरांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि शेजाऱ्यांना या चौघांनाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. अब्दुल्ला यांच्या शेजाऱ्यांनी सर्वप्रथम अब्दुल्ला यांच्या भावंडांना या गोष्टीबद्दल कल्पना दिली. नंतर या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी मोहम्मद अली रोडवरील साबू सिद्दीकी रुग्णालयात नेलं. तिथे दाखल करण्यापूर्वी झैनबचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यानंतर उरलेले 3 जण म्हणजे अब्दुल, नसरीन आणि त्यांची धाकटी मुलगी आयशा या तिघांना जे रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे या तिघांवर उपचार सुरू होते. मात्र तिघांच्याही प्रकृतीमध्ये तितकीशी सुधारणा होत नव्हती. या दरम्यानच अब्दुल्ला यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये आपण सुरुवातीला बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्लं असं स्पष्ट केलं होतं. या तिघांवर उपचार चालू होते. मात्र या तिघांचीही प्रकृती बिघडतच चाललेली. काही वेळाने या तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू हा बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे कदाचित साईड इफेक्ट झाल्यानं किंवा कलिंगडामुळे फूड पॉयझनिंग झाल्याने
झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। त्या अनुषंगानं बातम्या देखील प्रसारित झाल्या होत्या। मात्र या चौघांची उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या चौघांच्याही मूत्रपिंडावर मोठी सूज आलेली। बरं, या घटनेत या चौघांवर जी काही परिस्थिती आली ती बिर्याणीमुळे आली आहे असं जर म्हणायचं झालंच तर अब्दुल्ला यांच्या भावाने आणि त्यांच्या मुलांनी देखील बिर्याणी खाल्लेली, मात्र ते सर्वजण सुखरूप आहेत। तिथंच जर कलिंगडाचा मुद्दा विचारात घेतला तर केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर आकाश शुक्ला याबाबत म्हणाले की कलिंगड हे एक सुरक्षित फळ आहे। ते जर खराब झालं असेल किंवा खूप दिवसांचं झालं असेल तर फार तर उलट्या होणं, मळमळ होणं असे त्रास जाणवतात। मात्र कलिंगडामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो इतकं कलिंगड नुकसानदायक नाहीये। त्यामुळे इतका वेळ जिथं सगळीकडे बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे फूड पॉयझनिंग झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, चर्चा रंगत होती, त्या चर्चेला आता डॉक्टरांच्या निष्कर्षामुळे कलाटणी मिळाली। सोबतच न्यूट्रिशन्सच्या म्हणण्यानुसार देखील कलिंगड हे जीव घेणं ठरू शकत नाही। त्यामुळं आता या अब्दुल्लांच्या कुटुंबासोबत झालेला हा एक अपघात होता की कोणी नियोजनबद्ध रीतीने केलेला घातपात, या प्रश्नाची उकल करण्याचं मोठं काम पोलिसांसमोर आहे। पोलीस छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा सहसंबंध जुळवत या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करतात। अपेक्षा आहे ते लवकरच यात यशस्वी होतील आणि अब्दुल यांच्या कुटुंबांचा निर्वंश होण्यामागील कारणे शोधून समोर आणतील। तुर्तास तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? मला तुमची मते कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।